नमस्कार. सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी, पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये 5वी मेरिट लिस्ट ऑफिशियली या ठिकाणी जाहीर होणार आहे. लक्षात घ्या, हे जाहीर का होणार आहे? कारण की त्या ठिकाणी आणखी खूप साऱ्या प्रमाणात फॅकल्टी पोझिशन आहात. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात आणि त्याचा कट ऑफ किती लागू शकतो, कोणाला चान्स मिळणार आहे, या सर्व गोष्टी डिटेल सांगणार आहे. शेवटी डॉक्युमेंट्स रिलेटेड एक महत्वाचा अपडेट आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2026 ओपन कॅटेगरी जर तुम्ही 90 ते 94 कन्सिडर करा, ओबीसी कॅटेगरी या ठिकाणी 90 ते 95 कन्सिडर करा, त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 80 ते 90 च्या रेंज, एसटी कॅटेगरी 84 ते 88 ची रेंज, पीडब्ल्यूडी कॅटेगरी 77 ते 88 पर्यंत ह्या रेंज मध्ये तुमचं जर पर्सेंटेज असेल तर 5व्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी स्कोप मिळू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टी डिपेंड असतील तुमचा कुठल्या ठिकाणी फॉर्म भरलाय, रेफरन्स तुम्ही कुठे दिलेला आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या वॅकंट पोझिशन, ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही या ठिकाणी समिश्र मिश्रण केल्याच्या नंतर तुमचं थोडंफार 1% 10% लक फॅक्टर, ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस तुमचं 5व्याच मेरिट लिस्ट मध्ये 5th मध्ये 100% सिलेक्शन होणार आहे. म्हणून आता त्यामध्ये तुम्ही आहात का, कसं कळेल तुम्हाला? कळेल असं तुमचं फक्त कॅटेगरी, तुमचे पर्सेंटेज आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी प्रेफरन्स दिला होता, ह्या 3 गोष्टी फक्त मला एकदा प्लीज कमेंट करा. म्हणजे तुमच्या डाटानुसार मला त्या ठिकाणी जागा किती वॅकंट पोझिशन या ठिकाणी आहे का. कारण तुम्ही समजा चंद्रपूर प्रेफरन्स दिलेला असेल किंवा गडचिरोली, गोंदिया, पुणे, मुंबई, ठाणे किंवा काही जणांचा गुजरात डिव्हिजन असेल, म्हणजे गोवा डिव्हिजन, त्याच्यामध्ये जर तुम्ही दिलेला असेल तर मला कळेल की मला चेक करायला थोडं सोपं जाईल. म्हणून तुमच्या ह्या गोष्टी प्लीज कमेंट करा. चला नेक्स्ट पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता कट ऑफ वर थोडं डिटेल्स अनालिसिस करूया. तुमचं ओपन कॅटेगरीचं तुम्हाला आणखी सांगतो, 90 ते 95 च्या रेंज मध्ये जाईल. ठीक आहे, सुरुवातीला सांगितलेला मी ऑल ओव्हर सांगितला होता, आता डिटेल मध्ये सांगतो. 90 ते 95 का? तुम्ही म्हणाल मला 88% आहेत, आपले बरेचसे विद्यार्थी 88 वाले सुद्धा आहेत. मग 88 वाल्यांना चान्स मिळेल का? 100% चान्स मिळणार. परंतु तुमचा प्रेफरन्स कुठे आहे ते या ठिकाणी गोष्ट मॅटर करेल, कन्सिडर करावी लागेल. ठीक आहे, ग्रामीण भागात असेल आणि वॅकंट पोझिशन असतील त्या ठिकाणी तर 100% तुम्हाला चान्स आहे. परंतु तेच तुमचं 92% आहेत आणि तुमचा प्रेफरन्स हा सिटीच्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी वॅकंट पोझिशनच नाही तर तुमचा चान्स गेला. म्हणजे या ठिकाणी आता लक फॅक्टर नुसारच या ठिकाणी सिलेक्शन होईल. 88 वाले सिलेक्ट होतील, 92 वाले रिजेक्ट होतील. पण ही कंडिशन केव्हा अप्लाय होईल? आता सांगितल्याप्रमाणे प्रेफरन्स तुम्ही कुठे दिला आहे आणि कुठल्या ठिकाणी जागा वॅकंट आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी जर तुमचं सिमिलरली मॅच झाल्या तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चान्स मिळू शकतो. हे झालं ओपन कॅन्डिडेट बाबत. आता सेम क्रायटेरिया सगळ्या गोष्टींना लावायचं आहे, म्हणजे सगळ्या कॅटेगरी वाल्यांना. तुमचं ओबीसी असेल, एससी, ईडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी आणि एसटी कॅटेगरी, याच्यामध्ये सुद्धा सेम कट ऑफ जर पाहिलं, ओबीसी ला सुद्धा 88 ते 92-93 च्या रेंज मध्ये नक्कीच जाईल. आता तुम्ही म्हणाल आम्ही परभणी, मराठवाडा साईड किंवा दुर्गम भागात जसं की चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी भरलेला आहे. सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन, कारण तुम्हाला या ठिकाणी चान्स आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जरी आपले विद्यार्थी याच्यातले काही खूप गरजवंत विद्यार्थी आहेत तर त्यांना खरंच जीडीएसचा जॉब हवा, परंतु काही कारणाने ते कंटिन्यू लिस्ट चेक करतात. ठीक आहे, मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो, त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा देत असतो. बाय मिस्टेक कोणाला राहिला असेल तरी तुम्ही माझ्या सर्व परिचयाचे झाला आहात, त्यामुळे तुमच्या सर्व कमेंट या ठिकाणी पोहोचतात. त्यांना सांगू इच्छितो, अजिबात घाबरायची गरज नाही. जरी नाही झालं तरी फक्त पुढच्या वेळेस फॉर्म भरताना चूक करायची नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये परत 25 ते 35 हजारापर्यंत जीडीएस ची मोठी भरती या ठिकाणी निघणार आहे. आणि ऑफिशियली मी तुम्हाला तसं अपडेट देईलच, परंतु त्या अगोदर तुम्हाला एक पॉझिटिव्ह पॉईंट किंवा प्लॅन बी मध्ये तुम्हाला ती गोष्ट ऍड करता येईल. म्हणून काय करायचं आहे, अजिबात निराश व्हायचं नाही जरी तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तरी. हार्डली मित्रांनो पुढचा आणि त्याच्या पुढचा म्हणजे ऑगस्ट पर्यंत जीडीएस 2026 चा चॅप्टर 2
पूर्णपणे क्लिअर होईल. त्याच्यामुळे लगेच तुमची नवीन अपडेट येणार आहे, कारण खूप सोशल मीडियावर वेगवेगळे अफवा पसरवतात, परंतु कोणावरही ट्रस्ट ठेवू नका, कारण आपण जे असतो रिअल अपडेट देत असतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी काळजी काय घ्यायची. ठीक आहे, काळजी अशी घ्यायची, सर्व तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचं आयडेंटिटी कार्ड, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा 10वीचा टीसी, मार्कशीट, एलसी, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, MSIT सर्टिफिकेट, जेवढे ऍडिशनल डॉक्युमेंट असतील एकत्र करायचे, बंच करायचा, फाईल रेडी ठेवायची. ज्यावेळेस DD ला तुमचं नेम डेट प्लेस येईल त्या वेळेस जायचं आहे. सगळ्या गोष्टी मॅच करून घ्यायच्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा गोष्टी आहेत सर्व मित्रांनो. म्हणून 5व्या मेरिट लिस्टला कट ऑफ फार जास्त एकदमच ड्रॉप होणार नाही, परंतु नक्कीच ड्रॉप होईल 4थ्या मेरिट लिस्टच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि जे विद्यार्थी बॉर्डर लाईन वरून मिस झालेले होते त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगला स्कोप असणार आहे. त्याच्यामुळे तुमचे काही डाऊट प्रश्न असतील नक्की कमेंट करून विचारा. इथेच थांबतोया, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.